दोन्ही छायात्मात्मकांतरेण नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्बृहत्तु अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं तदेवाहं नमत्कर्ण्य इति निश्चितामहि। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकीय अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं आपल्या जीवनामध्ये या सृष्टीच्या मुळाशी सत्य काय आहे आणि त्या सत्याचं अन्वेषण त्याचं संशोधन करून ते सत्य हे आपलं स्वरूप आहे असं जर आपल्याला ज्ञान झालं म्हणजेच जगाचं मूळ असणारं जे तत्व ब्रह्मतत्व तेच मी आहे असं जर ज्ञान झालं तर वेदांत सांगतो की ह्या ज्ञानाने पुरुषाला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हे ज्याचं स्वरूप आहे असा मोक्ष आपल्याला प्राप्त होतो, कृतकृत्यता प्राप्त होते, कृतार्थता प्राप्त होते, त्याला निरंकुशात तृप्ती प्राप्त होते आणि मनुष्य जीवनामध्ये काहीही मिळवायचं जाणायचं किंवा जाण्याचं काही राहत नाही। असं जर ह्या वेदांत शास्त्र हे सर्व शास्त्राच्या किंवा दर्शनाच्या मूर्धन्य स्थानी आहे। शरीरामध्ये जसं मस्तिष्क हे श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे वेदांत शास्त्र हे सर्व शास्त्रामध्ये श्रेष्ठ आहे। तेव्हा आपल्याला ऐन तारुण्याच्या भरामध्ये अशा प्रकारची एक जिज्ञासा निर्माण झाली की हे तत्व आपण जाणून घ्यावं आणि तेही अध्यात्माचं विश्वातील सर्वात मोठं केंद्र असणारं आळंदी क्षेत्र की ज्या ठिकाणी 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा आणि जिथं ही अध्यात्माची परंपरा भगवान नातरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमते असं माऊली म्हणतात। तर त्या परंपरेचं ज्ञान त्यांच्याच पायाजवळ बसून पवित्र सल्ला इंद्राणीच्या तटाकावर हे वेदांतामध्ये प्रवेश होण्यासाठी असणारा जो एक सध्या एक संप्रदायामध्ये प्रसिद्ध ग्रंथ निश्चलदासजी कृत प्राकृत भाषेतला विचारसागर रहस्य तो आपण चिंतनाला त्या ग्रंथाच्या चिंतनाला प्रवृत्त झालो हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। आता पहिल्यांदा अनुबंध चतुष्टय ग्रंथाचे सांगितले। अनुबंध म्हणजे ज्याच्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो आणि ते अनुबंध 4 आहेत, अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन। तेव्हा या ठिकाणी अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन या 4 अनुबंधाचा विचार प्रथम तरंगात केला आणि तोच विस्ताराने दुसऱ्या तरंगात केला आणि त्याच्याविषयीच्या सर्व शंका समाधान सांगितलं। तरी सुद्धा या विचारसागर प्रत्येक तरंगाचं रहस्य या ग्रंथामध्ये ग्रंथकर्त्यांनी दिलेलं आहे। आपल्या सांगण्यावरून आपण ते थोडंसं धावतं व त्याचं चिंतन करीत आहोत। तर हा शेवटचा जो परिच्छेद आहे त्या परिच्छेदामध्ये जगताचं अनादित्व वेदांत शास्त्राने मांडलेलं आहे। तेव्हा त्याच्याविषयी साहजिकच सामान्य मनुष्याच्या किंवा ज्याला केवळ बुद्धीनं तर्कप्रधान अशी बुद्धी ज्याची आहे त्याला हे अनादित्व हे अपौरुषेय वेदाने सांगितलेलं आहे आणि हे मांडल्यानेच आपल्या जीवनातील सगळी ही तर्काची गणितं सुटतात आणि आपल्याला श्रुतीचं अनुसरण केल्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट काही लक्षात येत नाही। त्यामुळं त्याला असं वाटतं की हे जगताचा अनादित्व सांगणं हे आपल्या तर्कशुद्ध विचारसरणीच्या विरुद्ध आहे। कारण अनादि म्हणणं पण आमचा विषय काय आहे की
सर्वात प्रथम हा जो जगत उत्पन्न झालं, प्रथम जगत, तेव्हा हा संस्कार आला कुठून याचं उत्तर देता येत नाही, म्हणून हे त्याला अनादी असं म्हणतात. परंतु हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. म्हणून त्यांनी उलट प्रश्न विचारला की अशा जगातल्या काही गोष्टी असतात की त्या आपल्या बुद्धीला अगम्य असतात आणि त्याला फक्त शास्त्राची दृष्टी असावी लागते. म्हणजे अपौरुषेय जो वेद आहे की जो अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. जसं मुलाचे वडील कोण आहेत याविषयी प्रमाण त्याची आई आहे, त्याप्रमाणे आपलं स्वरूप आपण जेव्हा ह्या विश्वाचं स्वरूप काय, आपलं स्वरूप काय आहे, ईश्वराचं स्वरूप काय, मोक्षाचं स्वरूप काय, बंधाचं स्वरूप काय, ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण स्वतंत्र बुद्धीनं किती मोठा शास्त्राध्ययन करणारा असला तरी ह्या अध्यात्मातल्या रहस्यांचा उकल त्याला स्वतंत्र बुद्धीनं कधीही होत नसतो. ते करण्यासाठी सर्वात प्रबल प्रमाण असणारी श्रुती ही जर प्रमाण मानली तर आपल्याला यथार्थ ज्ञान होऊ शकतं, याला दुसरा विलाज नाही. त्यासाठी त्याला तो म्हणतो तुम्ही नुसते काही एखाद्या विषयाची संगती लागली नाही का तुम्ही लगेच म्हणता जग कसं उत्पन्न झालं असंग निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी की लगेच तुम्ही माया नावाचं विश्लेषण करता आणि मायेमध्ये ती माया कशी आहे तर अघटित घटनापट्टी अशी आहे असं म्हणून आम्हाला उत्तर देऊन आमचं तोंड बंद करता. तेव्हा त्याला इथं अनादी जगताचं प्रथम जगतामध्ये संस्कार आला कुठून जगताचा, तर ते तुम्ही सांगता की ते जगत अनादी आहे. मग तुम्ही त्याच्यात विभाग करता, काही वस्तू स्वरूपाने अनादी असतात, काही वस्तू प्रवाह रूपाने अनादी असतात, अशी स्पष्टीकरण करता. पण खरं याचं कारण असं आहे की तुम्हाला उत्तर देता येत नाही. अशी सामान्य मनुष्याला किंवा स्वतंत्र बुद्धीनं विचार करणाऱ्याला ही शंका येते. ज्याला वेदाचं प्रामाण्य अजून काय महत्व आहे वेद प्रामाण्य मानण्याचं हे त्याच्या लक्षात आलेलं नाही, म्हणून तो असं म्हणत असतो. तेव्हा त्यालाच विचारतात तू आमचं तोंड बंद करायला पाहतो, पण आम्ही तुला असं विचारतो वृक्ष आणि बीज, तर त्या बीजाला कारण कोण आहे वृक्ष आणि वृक्षाला कारण कोण आहे बीज. तेव्हा याच्यात अगोदरचं कोणतं सांग, कोणालाही सांगता येत नाही. म्हणजे आम्हाला विचारतो की तुम्हाला सांगता येत नाही, तुला सांगता येतं का? मग तुला जोपर्यंत सांगता येत नाही तोपर्यंत आम्ही सांगतो ते आहे, तुला तर सांगता येत नाही. आज बरं आम्ही सांगितलेली जे आहे तो तुमचं ऐका अगोदर, पण ज्या वेळेला आमचं आता ऐकलं तर पुढे जाऊन त्याचं उत्तर तुला जेव्हा मिळेल त्यावेळेला तुझी बुद्धी प्रगल्भ झालेली असेल, सूक्ष्म झालेली असेल, ती शास्त्राला अनुसरणारी अशी झाल्यामुळं तिच्या ठिकाणी शुद्धता, सूक्ष्मता या सगळ्या गोष्टी येतात आणि वस्तुनिष्ठता येऊन त्यावेळेला तुम्ही पण म्हणशील की वेदांताने जे काही षडास्माकम अनादय हा 6 गोष्टी अनादी आहेत असं सांगितलं, हे अगदी तंतोतंत खरं आहे. त्याच्याशिवाय मनुष्याला आपल्या परमानंदाच्या प्राप्तीचा आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीचा दुसरा कोणताही उपाय नाही. ही गोष्ट तुझ्या चांगल्या प्रकारे मनी मानसी ठसावल्याशिवाय राहणार नाही. पण आज मात्र आम्ही जो त्याला काय म्हणतो गृहीत कृत्य सांगतो ते तू पूर्वग्रह दूषित भावनेने त्याच्याकडे पाहू नको. हे जे आहे याच्यामध्ये खरं सत्याचं अन्वेषण करण्यासाठी आपण उगीच वितंड किंवा जल्प करण्यासाठी बसलेलो नाही. तुझं खरं माझंच खरं, तुझं चूक किंवा तुझं चूक मला मात्र काही सांगता येत नाही, पण तुझं आहे ते चुकीचं आहे, माझं बरोबर काय हे सांगता येत नाही. त्याला जल्प किंवा वितंड याचा आश्रय न घेता या वेदांत चिंतनाला आरंभ करतानाच आपल्याला सत्याचा शोध घ्यायचा आहे. दोघांनी खांद्याला खांदा लावून जे सत्य असेल ते निरपेक्षपणे आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे, निष्पक्षपातीपणाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. उगीच पक्षपात करून काही उपयोग नाही. यासाठी त्यांनी ह्या वृक्ष बीज न्यायचं त्याला उदाहरण दिलं. आता यानंतर सांगतो त्याला सांगतात हे हा जर वृक्ष आणि बीज हे कसं मानायचं. मग अगोदर वृक्ष का बीज
तर हा वृक्षबीज न्याय हे काय अनादी कालापासून आहे असंच म्हणावं लागेल. आता याशिवाय दुसरे काही समाधानकारक उत्तर असेल तर विचार करून शंकाकाराने सांगावे. या वृक्षबीज न्याय बरोबर ना, वृक्ष आधी का बीज आधी हे आपल्याला सांगता येत नाही. तर हा अनादी कालापासून चालू असलेला हा नियम आहे. वृक्षबीज न्याय कधी बरोबर ना, वृक्षबीज न्याय ह्या न्यायाचं कधीपासून आलंय तर या अनादी कालापासून आलेला आहे आणि याच्याविषयी अगोदर कोण हे सांगता येत नाही. आणि समजा दुसरं काही उत्तर तुझ्याजवळ असेल तर ते शंका करणाऱ्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आम्ही आपले अनादी उत्तर मागे घेऊन तुमचे म्हणणे कबूल करू. आम्ही काय करू, आमचं माघारी घेऊ. दोघांनी जेव्हा विचार केला जर चांगला सत्य काय आहे याचं उत्तर होईपर्यंत तर वादे जे आहे ते तत्वबोधा, तर याला वाद म्हणतात किंवा संवाद. आणि त्याच्यामध्ये एकमेकाचा राग द्वेष स्पर्धा कलह हे नाही, तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात ना, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. या ठिकाणी संवादातून हे आपल्याला सत्य काय आहे त्या सत्याचं प्राकट्य किंवा अनुभूती आपल्याला झाली पाहिजे. तेव्हा तुला जर काही उत्तर देता येत असेल तर ते उत्तर सांग. पण आणि मग आम्ही आमचं उत्तर मागे घेऊ की हे जगत हे अनादी आहे असं आम्ही म्हणणार नाही, पण तू मात्र याचं उत्तर दिलं पाहिजे. पण आम्हाला खात्री आहे की तुला उत्तर सांगता येणार नाही. पण आमची खात्री आहे की या वृक्षबीज दृष्टांतात प्रथम आरंभ बीजाचा की वृक्षाचा आहे सांगा असे विचारले तर अनादी आहे असे उत्तर देण्याशिवाय दुसरे समाधानकारक उत्तर कोणत्याही चतुर बुद्धीच्या पुरुषास देता येणे शक्य नाही. आता आम्ही तुम्हाला जर प्रश्न विचारला की अगोदर आरंभ बीजाने होतो की वृक्षाने होतो याचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही. त्याला उत्तर काय करावं लागेल, हा वृक्ष बीज न्याय हा कसा आहे अनादी आहे हेच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. त्या वृक्षबीज न्यायाप्रमाणे जगदोत्पत्तीची व्यवस्था लावणे आवश्य आहे. जसं वृक्षबीज न्याय तुम्ही अनादी मानता तसंच हे जगत उत्पत्ती प्रथम जगत कुठून उत्पन्न झालं त्याला कोणता संस्कार आला याची जर तुम्हाला व्यवस्था लावायची असेल तर हे जगत अनादी आहे असंच मानलं पाहिजे. तुम्ही काय म्हणता, प्रथमचे जगत उत्पन्न झाले तेव्हा त्याच्या उत्पत्ती संस्कार कुठला आणणार, कारण आम्ही प्रथमच्या जगताबद्दल विचारतो आहोत. आता तुम्ही काय म्हणणार, तुम्ही हे काय आम्हाला सांगत आहात, हे जे बोलता तुम्ही, तर याच्यापेक्षा आमचा प्रश्न काय आहे तो तुम्ही ऐका असं पूर्वपक्ष म्हणतो. आपला विषय काय चालू आहे म्हणजे पहिल्यांदा जे प्रकरण चालू आहे त्याच्या संबंधाने तुम्ही बोला की आम्हाला काय म्हणायचंय की प्रथमच्या जगताबद्दल विचारत आहोत. आम्हाला प्रथम जगत जे उत्पन्न झालं त्याच्याविषयी आम्ही विचारत आहोत की प्रथम जगताच्या उत्पत्तीचा संस्कार हा कुठून आला, कारण म्हणजे मागून तर सांगता येत नाही, कारण आमचं कोणतं जगत हे प्रथम उत्पन्न झालेलं जगत आणि त्या जगताचा संस्कार तुम्हाला कुठून आला, म्हणजे जगताच्या उत्पत्तीचा संस्कार कुठून आला ते सांगा. प्रथमच्या जगताबद्दल विचारत आहोत. प्रथमचे जगत उत्पन्न झाले तेव्हा त्या उत्पत्ती संस्कार कुठून आणणार हे आमचं म्हणणं आहे, कारण आम्ही प्रथमच्या जगताबद्दल विचारतो आहोत. याला उत्तर असे आहे की आता ह्या प्रश्नाला उत्तर देताना त्याला समजावून सांगतात. एवढं लक्षात ठेवायचं की प्रथम उत्पन्न झालेल्या जगताचा संस्कार आला कुठून हा आमचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही द्या. त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला तर सांगता येत नाही आणि आम्ही सांगतो ते तुम्ही ऐकत नाही, परंतु आता आम्ही त्याचं तुमच्या शंकेचं समाधान करणार आहे, तर ते कसं करतो ते तुम्ही ऐका. आता त्याचं उत्तर सांगतात. याला उत्तर असे आहे की मनुष्य जागृतीत अनेक व्यवहार करतो आणि उद्या काय करायचे तेही निश्चित करून ठेवतो. नंतर ज्यावेळी त्यास रात्री झोप लागते त्यावेळी तो ज्ञान शून्य झाल्यासारखा दिसतो, परंतु जागृतीतील सर्व विचारांचे संस्कार अंतकरणात असतात व त्या संस्कारासह ते अंतकरण व्यष्टी अज्ञानात म्हणजे कारण शरीरात लीन झालेले असते. पुन्हा जागृती प्राप्त झाली म्हणजे अंतकरणातील पूर्वीच्या व्यवहाराचे संस्कार व्यक्त रूपाने उदय पावतात.
आता त्याला एक आपलं दररोजच्या अनुभवाचं उदाहरण देतं. आपण मनुष्य जेव्हा जागृतीत असतो तेव्हा तो अनेक प्रकारचे व्यवहार करत असतो. उद्या काय करायचं हे पण तो कधी कधी ठरवून ठेवतो, परंतु एवढे व्यवहार करतो, परंतु ज्या वेळेला त्याला रात्रीचं झोप लागते, मनुष्य दिवसा जे आहे तर दिवसात सर्व व्यवहार करतो, उद्या काय करायचा व्यवहार तेही ठरवून ठेवतो, आणि ज्या वेळेला त्याला रात्री झोप लागते त्यावेळेला त्याची स्थिती काय असते, त्यावेळी तो ज्ञानशून्य झाल्यासारखा दिसतो. त्याला झोपेत ज्ञान असतं का? नाही. आता आपण म्हणतो की त्याला ज्ञान असतं, कशावरून? तो काय म्हणतो, रात्री मी आनंदाने झोपलो, म्हणजे आनंदाचं ज्ञान झालं की नाही? मला काही कळत नव्हतं, मग काही कळत नव्हतं हे कळत होतं की नाही? म्हणजे त्याला सुषुप्तीमध्ये सुद्धा ज्ञान आहे. पण आमचं म्हणणं काय, जेव्हा त्याला सुषुप्ती प्राप्त होते त्यावेळेला त्याला कळतं का हे अज्ञान आहे? आम्ही आता माझे सगळे इंद्रियांच्या वृत्ती हे अज्ञानामध्ये लीन झालेले आहेत आणि त्याचं मला ज्ञान आहे, मला आता मी सुषुप्तीचा आनंद भोगत आहे, असं तो म्हणतो का? त्यावेळेला त्याला ज्ञान आहे का ते? आता तुम्हाला जागृतीत आल्यावर त्याचं स्मरण होतं, म्हणून स्मृती ही अनुभवपूर्विका असते असं आपण सांगतो. पण आपल्या अनुभवात ज्या वेळेला सुषुप्ती अवस्था असते त्यावेळेला त्या आनंदाचं आणि अज्ञानाचं तुम्हाला ज्ञान होतं का? नाही. कारण का, ज्यावेळी त्याच रात्री झोप लागते त्यावेळी तो ज्ञानशून्य झाल्यासारखा दिसतो. पण सकाळी उठल्यानंतर तो सांगतो मी आनंदाने झोपलो, मला काही कळलं नाही, आणि काल मी जे ठरवलेलं आहे की उद्या अमुक गावाला जायचे तिकडं तो जातो की नाही? मग याचा अर्थ कालचं जे त्याने ठरवलेलं होतं ते ठरवलेलं त्या ठिकाणी झोपेत गेल्यावर नष्ट झालं का संस्कार रूपाने त्याच्या ठिकाणी ते ज्ञान होतं? संस्कार रूपाने ते ज्ञान त्याच्या ठिकाणी होतं असंच मानावं लागतं. तो ज्ञानशून्य झाल्यासारखा दिसतो, म्हणजे याचा अर्थ तो ज्ञानशून्य नसतो. परंतु जागृतीतील सर्व विचाराचे संस्कार अंतःकरणात असतात. झोपेत जरी गेला तर जागृतीत जे जे विचार केले होते त्या सगळ्या विचाराचे संस्कार त्याच्या अंतःकरणामध्ये असतात व त्या संस्कारासह ते अंतःकरण वेष्टी अज्ञानात म्हणजे कारण शरीरात लीन झालेले असतात. जागृतीतील विचार जे आहे त्या विचारांचे सगळे संस्कार सूक्ष्म रूपाने त्याच्या अंतःकरणामध्ये राहत असतात. मानलेच पाहिजे की नाही? म्हणून तो जागृतीत आला की पुन्हा ते जे ठरवल्याप्रमाणे करायला लागतो. पण ज्या वेळेला ते संस्कार कसे राहतात तर ते संस्कार कुठे राहतात? संस्कार अंतःकरणात राहतात. संस्कार कुठे राहतात? अंतःकरणात. आणि ते अंतःकरण जे आहे ते अंतःकरण सुषुप्ती अवस्थेमध्ये असतं का? नाही. ते अंतःकरण सुद्धा काय होतं, त्या संस्कारासह ते अंतःकरण आपल्या कारणात म्हणजे अज्ञानात, व्यष्टी म्हणजे एक व्यक्ती, त्या व्यक्तीच्या जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं दुसरं नाव काय आहे? कारण शरीर. आपण पाहिलं ना, 3 शरीर आहेत, एक स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. कारण शरीर ह्या 2 शरीरांचं कारण आहे. ऐके, ह्या कारण शरीरापासूनच सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर उत्पन्न होतात. परंतु स्थूल आणि सूक्ष्म शरीर हे कारण शरीरात लीन होऊन राहतात की नाही दोन्ही शरीर? परंतु त्याचे संस्कार म्हणजे त्यांनी विचाराचे संस्कार होते, ते संस्कार कुठं राहिले तर त्या व्यष्टी अज्ञानामध्ये ते लीन होऊन राहिले. ते का म्हणजे संस्कार नुसते का, ते संस्कार ज्या ठिकाणी राहतात ते अंतःकरण पण म्हणजे त्या संस्कारासह जे अंतःकरण आहे ते अंतःकरण कारण शरीरामध्ये किंवा अज्ञानामध्ये लीन होऊन, जसा मिठाचा खडा पाण्यात टाकला की काही वेळाने तो मीठ रूपाने राहत नाही, पाणी रूप होतो, तसं हे संस्कारासह असणारा अंतःकरण हे ह्या अंतःकरणाचा लय त्या अज्ञानामध्ये होतो. ते अंतःकरण व्यष्टी अज्ञानात म्हणजे कारण शरीर. व्यष्टी अज्ञान म्हणणं काय आणि कारण शरीर म्हणणं काय, दोघांचा अर्थ एकच आहे. ते व्यष्टी अज्ञानात किंवा कारण शरीरात लीन झालेले असते. पुन्हा जागृती प्राप्त झाली म्हणजे अंतःकरणातील पूर्वीच्या व्यवहाराचे संस्कार व्यक्त रूपाने उदय पावतात. आणि काय होतं, पुन्हा मनुष्य जेव्हा जागा होतो तेव्हा सुषुप्ती अवस्थेमध्ये
संस्कारासह जे अंतःकरण त्या अज्ञानामध्ये लीन झालं होतं. आता तुम्ही जागृत अवस्थेत आले का पूर्वीचे सगळे जे व्यवहाराचे जे संस्कार होते, उद्या असं करायचं, परवा असं करायचे, हे सगळे संस्कार पुन्हा काय होतात, व्यक्त होतात किंवा उद्भूत होतात. आणि एकदा ते उद्भूत झाले की आपण पुन्हा इंद्रिय आणि विषय यांचा संबंध करून पुन्हा जागृतीतला व्यवहार करायला लागतो. असं दिसतं की नाही आपल्याला, ज्या वेळेला काही अवघड होते का काही विषय लक्षात येतो, कंटाळवाना नाही ना होत, विषयाचा अर्थ समजतो ना, तर नमस्ते बस हे बसायला नाही, वर बस, खुर्ची आहे ना, बस. त्यासाठी किती वाजता आहे? किती वाजता आहे ते? 11 वाजता आहे ना. आता किती वाजले? तर मी येतो 11 वाजता बरोबर तिथं. हा अगदी मी येतो, 5 संपलं की येतो तिथं. मारुती बाबा येणार आहेत ना, मग आता ते मूर्ती स्थापना करतीलच ना, मग ते काय बरोबर. मी 11 वाजता येतो बरोबर तिथं येतो मी तिथं. आपल्याला दररोज अनुभव आहे का नाही, ज्यावेळेला सुषुप्तीत गेलो आपण त्यावेळेला आपले हे जे संस्कार आहे ते संस्कार ज्या अंतःकरणाच्या आश्रयाने होतात, त्या अंतःकरणासहित त्या संस्कारासहित ते अंतःकरण लीन पावतं. ते कुठं लीन होतं, तर कारणामध्ये किंवा कारण शरीरामध्ये किंवा वेष्टी अज्ञानामध्ये लीन होतं. आणि पुन्हा आपण जागा झालो का तेच अंतःकरणामध्ये असणारे संस्कार पुन्हा व्यक्त स्वरूपात होतात आणि आपण आपला व्यवहार करायला लागतो, आहे की नाही याच्यामध्ये. पण हा व्यवहार करण्यासाठी आता जर आपण जागा असलो तरच हा व्यवहार कळेल ना. आता हे ऐकताना जे झोपले त्यांना कसं कळेल, आहे की नाही, ते सांगतात. ते अंतःकरण वेष्टी अज्ञानात म्हणजे कारण शरीरात लीन झालेले असते. पुन्हा जागृती प्राप्त झाली म्हणजे अंतःकरणातील पूर्वीच्या व्यवहाराचे संस्कार व्यक्त रूपाने उदय पावतात. त्या आता हे झालं, हे आपल्या अनुभवाला पटलं की नाही, कळलं का, पटलं आपल्याला का, हे आपल्या अनुभूतीचे आता हेच आपला विषय काय चालला त्यांनी सांगितलं. पहिल्यांदा विषय तुमचा काय चाललेला आहे, सृष्टीचा पहिल्या जगद उत्पत्तीचा प्रथम संस्कार आला कुठून, ह्या इथं आपला हा आपला प्रश्न आहे. हे लक्षात ठेवूनच सिद्धांतांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. तर ते सांगताना म्हणतात, त्याप्रमाणे सृष्टीचा प्रारंभ होते वेळी पूर्वकल्पात स्पष्ट असलेले जगतातील सर्व पदार्थ जे आपापल्या संस्काराने समष्टी अज्ञानात लीन असतात तेच संस्कार उत्तर सृष्टीस कारण असतात, असे वृक्ष बीज न्यायाने मानलेच पाहिजे. आता हे जसं आहे ना, तसंच संपूर्ण हे जगत जे आहे, ह्या जगतामध्ये प्रथम संस्कार आला कुठून असं तुम्ही जेव्हा विचारता, तर हा प्रथम संस्कार मागूनच कुठून तरी आला असला पाहिजे. सृष्टीचा प्रारंभ होते वेळी पूर्वकल्पात स्पष्ट असलेले त्याप्रमाणे सृष्टीचा प्रारंभ होते वेळी, ज्या वेळेला कोणत्याही कल्पात सृष्टीचा प्रारंभ होतो, सृष्टी उत्पन्न होते, त्यावेळी पूर्वकल्पात स्पष्ट असलेले जगतातील सर्व पदार्थ, त्याच्या अगोदरचा जो कल्पामध्ये जे जगत होतं ते त्याच्या असणारे ते जे सगळे पदार्थ आहेत, त्या सगळ्या पदार्थ जगतातले आपल्या संस्काराने समष्टी अज्ञानात लीन असतात. आता ज्याचा प्रारंभ झाला त्यावेळेला ह्या जगताचे सर्व संस्कार, बरोबर ना, सर्व संस्कार हे पूर्वीच्या कल्पात असणारं जे अज्ञान
बरोबर ना. त्या अज्ञानामध्ये हे सर्व संस्कार लीन झालेले असतात. परंतु ज्या वेळेला तेच संस्कार उत्तर सृष्टीच कारण असतात आणि पुन्हा जेव्हा सृष्टी उत्पन्न होते तेव्हा सृष्टी त्या पूर्वीच्या संस्कारापासून उत्पन्न होते. अहो पण मग ते पहिलं जे त्याला कारण कोण? त्याला कारण त्याच्या पूर्वी असणारं, बरोबर ना, जे जगत, त्याचे सगळे संस्कार त्या समष्टी इथे व्यष्टी अज्ञानात लीन होतात. एका व्यक्तीचा जो व्यवहार आहे जागृतीतला तर व्यष्टी अज्ञानात, आणि हे जगताचं जे संस्कार आहेत ते कुठं लीन होतात? समष्टी अज्ञानात लीन होतात. आणि पुन्हा सृष्टी उत्पन्न होते तेव्हा ते सगळे संस्कार पुन्हा व्यक्त होतात आणि ह्या जगतक्रमाचा आरंभ होतो. ते संस्कार उत्तर सृष्टीच कारण असतात. असे वृक्ष बीज न्यायाने मानलेच पाहिजे. जसा वृक्ष बीज न्याय अनादी मानला इथं तुम्ही, तसंच तिथं सुद्धा ते संस्कार अनादी आहेत असं म्हटलं पाहिजे. मग आमचं म्हणणं बरोबर आहे का तुझं म्हणणं चुकीचं आहे? हा, दोन्ही. पूर्वीचे संस्कार प्रथम सृष्टीच कारण नाहीत असे मानले तर सृष्टीची उत्पत्ती आकस्मिक होते असे म्हणणे प्राप्त आहे. पण तसे पाहिले तर मोक्षाभाव प्रसंग येईल. आता ते म्हणतात पूर्वीचे संस्कार, तुम्ही काय म्हणतात? पूर्वीचे संस्कार प्रथम सृष्टीला कारण नाही असं समजा तुम्ही मानलं. आम्ही काय सांगतो की अनादी कालापासून पूर्वीचे जे संस्कार असतात ते संस्कार पुढच्या सृष्टीला कारण असतात. पण समजा एवढं करू नये तुम्ही म्हणे, पण नाही आम्ही मानत, काही नाही मानत, पूर्वीचे संस्कार मानत नाही आणि ते संस्कार पूर्वीच्या संस्कारासह, बरोबर आहे ना, हे समष्टी जगत हे कुठं होतं? समष्टी अज्ञानात लीन होतं. हे तुमचं म्हणणं आम्हाला मान्य नाही. पूर्व संस्कार मानता येणार नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर पूर्वीचे संस्कार प्रथम सृष्टीच कारण नाहीत असे मानले तर सृष्टीची उत्पत्ती आकस्मिक होते असे म्हणणे प्राप्त आहे. मग याचा अर्थ सृष्टी कशी होते? अमुक धपक्या आकस्मिक अचानक उत्पन्न होते. पूर्वीचे संस्कार वगैरे काही नाही. मग ते म्हणतात हो काय हरकत आहे, आकस्मिकच उत्पन्न होते. पण आकस्मिक उत्पन्न होते असं म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? पण तसे मानले तर मोक्षाभाव प्रसंग येईल. आता तुम्ही आयुष्यभर साधना केली आणि हे जगताची काय केली? कारणासहित आत्यंतिक निवृत्ती केली, ऐका ना, तरच तुम्हाला बंधातून मोक्ष होईल ना. मोक्ष होईल म्हणजे काय? तर कारणासहित म्हणजे अज्ञान, जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं जे कार्य आहे जगत यांची निवृत्ती होईल, किंवा अज्ञान कारण असणारा अज्ञानाचा नाश होईल. आणि फार झालं तर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जगताची प्रतीती येईल, पण ती कोणत्या रीतीने येईल? मिथ्या रूपाने येईल. म्हणजे ती काय होईल? बाध. तिचा काय होईल? कार्याचा जगताचा बाध आणि जगत कारणाचा अज्ञानाचा नाश अशी येईल असं आपण सांगतो. बरं, एकदा कारणाचा नाश झाला, कारण नाशात कार्य नाशा, कारणाचा नाश झाला की कार्य नाश होईल. बीज भाजलेले आहे तर ते भाजलेलं बीज जे आहे ते खाण्यासाठी उपयोगाचं आहे का पेरण्यासाठी उपयोगाचं आहे? खाण्यासाठी. अज्ञानाचा नाश झाला, अज्ञानाचा नाश झाला आणि नंतर शरीर तर पडलेलं नाही, अंतःकरण आहे आणि इंद्रिय आहेत. मग त्याला बाहेरचं जगत जे आहे त्याचं ज्ञान होत राहील की नाही ज्ञानी पुरुषाला? अज्ञान नष्ट झाल्यावर. पण कुठपर्यंत होत राहील? जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे, देह आहे तोपर्यंत. देह गेला की ते नाही, तर त्याला त्याची प्रतीती पण येणार नाही. त्यावेळेला त्याला आम्ही म्हणतो विदेह मुक्ती. त्याला काय म्हणतो? तो विदेह मुक्ती. विदेह मुक्ती म्हणजे एकदा त्या मुक्तीला प्राप्त झालं की आम्हा जन्म मरण नाही, किंवा तो एकच मरण येईल प्रारब्ध प्राप्त, त्याच्यानंतर पुन्हा मरणही नाही आणि पुन्हा जन्मही नाही असं आम्ही मानलेलं आहे. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे संस्कार मानला नाही तर जगत कसं होतं? अचानक उत्पन्न होतं. त्याला काही संस्कार वगैरे कारण नाही. मग एखाद्याने जर मोक्ष प्राप्तीसाठी साधन केलं, अज्ञान निवृत्त केलं, बरोबर ना, पण मग अज्ञानाचं कार्य जगत हे तर आता संस्कार मानला नाही तुम्ही, बरोबर आहे ना. मग आता ते अचानक उत्पन्न व्हायला लागेल. अचानक उत्पन्न झालं तर पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल? पुन्हा तुम्ही मोक्ष जो काय प्राप्त केला तर मोक्ष राहील का त्या मोक्षाचा अभाव होईल? पुन्हा जगत प्रतिथीला येईल, पुन्हा त्या जगताविषयीचं सत्यत्व बुद्धी, आणि ती बुद्धी झाल्यावर तुम्ही मग पुन्हा आम्ही अज्ञान नष्ट करू. हा, ऐकी नाही, किंवा अज्ञान नष्ट केलं तर पुन्हा काय होईल?
पुन्हा जगत उत्पन्न होईल, कारण ते काय होते, अचानक उत्पन्न होते. म्हणजे बरं, मोक्ष प्राप्ती करण्यासाठी केलेली साधनं सगळे निष्फल होतील की नाही? मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानून चालेल का आता? कारण त्याच्यामुळं मोक्षाभाव प्रसंग प्राप्त होईल. बरोबर बोलतोय ना मी? कारण एखाद्याने प्रयत्न करून जगन निवृत्ती केली तरी पुन्हा आकस्मिक जगताची उत्पत्ती होईल. एखाद्याने खूप श्रवण मनन निधी ध्यासन केलं आणि ह्या जगताची निवृत्ती केली, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अभाव केला, तरी सुद्धा तुमच्या म्हणण्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीला कारणाची जरूरच नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही म्हणतो सृष्टीच्या उत्पत्तीला कारण आहे. काय कारण आहे? तर पूर्वीचे संस्कार कारण आहेत. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर उत्पत्तीला कारणाची गरज नाही. म्हणून त्या ठिकाणी काय होईल, पुन्हा जगत उत्पन्न होईल आणि मग तुम्हाला मोक्ष प्राप्तीची केलेली साधनं काय होतील, निष्फल होतील. आणि वेदाने असं सांगितलेलं आहे की हा मोक्ष एकदा प्राप्त झाला की तो मोक्ष अविनाशी मोक्ष त्याला प्राप्त होतो. त्याला परत जन्माला यावं लागत नाही. परत त्याला जीवभाव, जगतभाव, ईश्वर भाव काहीही राहत नाही. तो ब्रह्मभावाशी एकरूप होतो, असं त्याचं फल सांगितलेलं आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सृष्टीच्या उत्पत्तीला कारणाची जरूरत नाही, म्हणून झोपेच्या दृष्टांताने व श्रुती स्मृतीच्या प्रमाणाने जगत अनादी मानलेच पाहिजे. आता तुम्हाला जर युक्ती करायची झाली तर झोपेची युक्ती आहे की नाही? सुषुप्ती अवस्थेमध्ये सगळं तुमचा व्यवहार त्या कारण शरीरामध्ये लीन होतो की नाही, आणि जागं झालं की पुन्हा सुरू होतं. तसंच या ठिकाणी म्हणजे ही तुम्हाला आम्हाला एक युक्ती सांगता आली की नाही? आणि दुसरी श्रुती स्मृतीचं काय आहे? प्रमाण आहे की त्याच्यामध्ये जगत सुद्धा काय मानलेलं आहे? अनादी. प्रवाह रूपाने जगत अनादी आहे असं श्रुती स्मृतीचंही प्रमाण आहे. आणि दुसरी गोष्ट, सुषुप्तीतला सगळ्यांचा काय आहे? अनुभव आहे, आणि तोच अनुभवाचा दृष्टांत आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणून झोपेच्या दृष्टांताने व श्रुती स्मृतीच्या प्रमाणाने जगत अनादी मानलेच पाहिजे. आता तुम्हाला जगत अनादी असंच मानावं लागेल की नाही? दुसरा काही पर्याय आहे का? मग जगत अनादी मानावं लागेल की नाही? मग संस्कारासहित ते अंतःकरण जसं सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं, कारणामध्ये लीन होतं, तसंच हे संपूर्ण जगत हे प्रलयाच्या वेळी आपल्या कारणामध्ये लीन होतं आणि पुन्हा जगत उत्पन्न होतं. तेव्हा पुन्हा ते जगत काय होतं, त्या कारणापासून व्यक्त दशेला प्राप्त होतं. एक आहे व्यक्त दशा, कोणती? कार्य, आणि एक आहे अव्यक्त दशा, ती आहे कारणाची. एका व्यक्तीपुरतं म्हणलं तर व्यष्टी अज्ञानात लीन होतं, आणि संपूर्ण जगत जर म्हणलं समष्टी तर ते आपलं कारण काय आहे? माया. बरोबर ना? त्याला म्हणतात समष्टी अज्ञान, त्यालाच प्रकृती, त्यालाच माया असं म्हणतात. त्या मायेमध्ये ते लीन होतं असं मानलं पाहिजे. याचप्रमाणे प्रारब्धाबद्दल व मायेबद्दल 5व्या व 6व्या तरंगात खुलासा आहे. आता त्यांनी 3 दोष दिले होते. हे झाला अनादित्वाचा प्रश्न चाललाय. पण इथं तुम्ही लगेच काय म्हणता की तुम्हाला सांगता आलं नाही प्रथम जगतातला संस्कार कुठून आला का? तुम्ही म्हणतात हे जगत कसं आहे? अनादी. जसं एखाद्या ज्ञानवान पुरुष आहे आणि तो कसा वागतो, तर त्याला जसं वाटेल तसं वागतो असं तुम्ही म्हटलं का? याचं कारण काय? त्या ज्ञान झाले ना त्याला, मी असंग आत्मा आहे, आणि त्याच्याकडून क्रिया कोणत्याही घडतात, विधीच्याही घडतात, निषेधाच्याही घडतात. हे कसं काय असं विचारलं का? तुम्ही म्हणता त्याचं जसं प्रारब्ध असेल तसं वागतो, आहे की नाही असं तुम्ही सांगता. तिसरं कोणतं कारण आहे की कोणतीही एखादी घटना तुम्हाला स्पष्ट करता आली नाही तर मायेमध्ये हे सर्व संभवतं, माया पुढे करतात. तेव्हा ते म्हणतात हा प्रारब्धाचा भाग आणि याचा मायेचं निरूपण आणि प्रारब्धाचं निरूपण आता आम्ही यानंतर 5व्या आणि 6व्या तरंगात तुम्हाला सांगणार आहोत. त्याचा सगळा विषय इथं आता करणार नाही. तुमचा अनादिबद्दल विचारले, हा तुमचा प्रश्न आहे, तेवढ्यात पुरतं आम्ही उत्तर सांगितलं. या एकंदर विवेचनावरून सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल वेदांत्यांना समाधानकारक उत्तर सांगता येत नाही असे म्हणण्यापेक्षा शंकाकारास उत्तराची खोली समजण्याची योग्यता नाही हे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. तुम्ही आमच्यावर आक्षेप काय दिला होता की वेदांती लोकांना सृष्टीच्या उत्पत्तीची संगती सांगता येत नाही, कसं कधी उत्पन्न झाले सांगता येत नाही, म्हणून ते काय म्हणतात हे अनादीच आहे असं सांगतात. पण खरं
आणि जो अनादी शब्द प्रयोग केला हा इतका योग्य आहे, परंतु त्याचं औचित्य समजण्याची योग्यता पूर्व पक्षाच्या ठिकाणी नाही असंच म्हणणं भाग आहे. आणि हे जास्त संयुक्तिक आहे, म्हणजे युक्तीला धरू नये. आता युक्ती सांगितली की नाही, सुषुप्तीचा दृष्टांत देऊन तुम्हाला सांगितलं, श्रुती प्रमाणाने सांगितलं. मग याच्यात काय असतं, श्रुती, युक्ती आणि अनुभव. आता श्रुती आणि युक्ती सांगितली, अनुभव तुम्हाला श्रुतीच्या युक्तीच्या अनुकूल घेतला पाहिजे. तुम्ही जर त्याच्या विरुद्ध जायला लागले तर तुम्हाला कसं बरं, तुम्हाला सत्य कळणार नाही कधीच. म्हणून आमचं आता जर मानलं तर तुम्हाला काय होईल, अनुभव सुद्धा येईल. कशाचा, ब्रह्मानुभूती तुम्हाला येईल. जगत मिथ्यात्व तुमच्या बुद्धीवर आरूढ होईल, ब्रह्म सत्यत्व आरूढ होईल आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान सुद्धा तुम्हाला होईल. परंतु तुम्ही यासाठी हे आता जे आम्ही सांगतो जगताचं अनादित्व ते तुम्हाला मान्य केलंच पाहिजे. आता शेकडो लोक अधिकार नसताना वेदांत विचार करतात. लोकांस सांगतात, परंतु अनधिकार्याने केलेल्या कोणत्याही कार्यात कर्त्यात जसे फल प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या साधन संपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचाराचे संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप फल त्यास प्राप्त होत नाही. आता बरेच लोक आहे ना, कालच सांगितलं की काही लोकांना एक समजा काही लोक आहे ना, आपले एक मंत्री होऊन गेले पाठीमाग त्या विदर्भातले, तर त्यांनी काहीतरी 28 विषयांवर ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी मिळवलेली होती. म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली, डॉक्टरची पदवी मिळवली आणि फार कमी वयात. ते बघा मध्यंतरी श्रीकांत जिचकर, ते श्रीकांत जिचकर, त्यांना 28 पदव्या मिळालेल्या होत्या. असं तसं मग सगळ्या पदव्या मिळाल्या, तसं लोक काय म्हणतात, 28 पदव्या मिळाल्या तर एकदा विचारसागराची एक करू, वेदांत विषय काय आहे हे पाहू, म्हणजे कुतूहलाने काही लोक प्रवृत्त होतात. परंतु त्या वेदांताचा विचार करायला अधिकार पाहिजे की नाही. साधन चतुष्टय संपन्न होऊन वेदांताचा विचार केला पाहिजे, तर तो विचाराचा त्याला लाभ होईल किंवा फलीभूत होईल. म्हणून शेकडो लोक अधिकार नसताना वेदांत विचार करतात. काही लोकांना अधिकार तर नसतो आणि ते काय सगळं, म्हणून ते स्वामी महाराज म्हणायचे की तुमचं ते माया ब्रह्म काय ते सांगा. ते म्हणजे मायेच्या ठिकाणी मायाला खुश सुखरूप आहे, ब्रह्मही सुखरूप आहे, तुला त्याची काही गरज नाही. तसं शेकडो लोक अधिकार नसताना वेदांत विचार करतात, लोकांस सांगतात आणि नुसता वेदांताचा विचार करतात एवढंच नाही, तर लोकांना सुद्धा अगदी स्पष्ट विचार चांगल्या प्रकाराने वेदांताच्या प्रक्रिया ते सांगू पण शकतात. परंतु अनधिकार्याने केलेल्या कोणत्याही कार्यात कर्त्यास जसे फल प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या साधन संपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचाराचे संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूपी फल त्यास प्राप्त होत नाही. आता जर एखाद्या अनधिकार्याने एखादं कार्य केलं तर त्या अनधिकारी पुरुषाला ते कार्य त्याला सफल होतं का? नाही. त्याच्या ठिकाणी योग्यताच नाही. त्याला अजून 12 खडी चांगली शिकवता येत नाही आणि त्यांनी लगेच सांगितलं खडू फळा माझ्या ताब्यात द्या, ऐके नाही, आणि तो लागला शिकवायला. मुलं म्हणायला लागली काय गुरुजी शिकवतात, किती उत्तम चाललं. असं कधी घडेल का? कारण त्याला त्याच्यात यश येईल का? ज्याला त्याचा अधिकारच नाही. अधिकारी आणि फल यांचा संबंध आहे का? दुसरा कोणाचा अनधिकार्याचा आणि फलाचा संबंध आहे का? अनधिकार्याला फल कधीच प्राप्त होत नाही. तसं अधिकार नसताना जर एखाद्याने वेदांताचा विचार केला किंवा जरी सांगितला तरी सुद्धा प्रत्यक्ष वेळेला त्याला त्याचं फल प्राप्त होत नाही. अधिकारी असला तर त्याला काय फल प्राप्त होत नाही? संसार दुःखाची निवृत्ती हेही फल प्राप्त होत नाही आणि परमानंदाची प्राप्ती दोन्ही त्याला होत नाही. मग त्याच्यासाठी त्या बाबा गर्दीने लिहिले निधी चित्ता शांती ऐशी विद्या काशाला. जे दुसऱ्याला आपल्या स्वतःच्या जीवाला शांती जर देत नसेल तर ते ज्ञान वेदांताचं कितीही असलं तर त्याचा काय उपयोग आहे? एकदा स्वामी महाराजांचे गुरुबंधू होते, इथं जहांगीर हॉस्पिटलला ते ॲडमिट होते. त्यांना मधुमेह होता, त्यांचा
पाय जो होता तो अर्धा पाय कापलेला होता. आणि त्यांनी इच्छा केली की आता मी शेवटच्या मरणाच्या दारात आहे, तर मला तुम्ही भेटायला या. मग तेव्हा चातुर्मास चालू होता. चातुर्मास संपल्यावर संन्यासी लोक सीमोल्लंघन करतात, त्याप्रमाणे आम्ही तिथं भेटायला गेल्यावर तो खूप रडायला लागला. स्वामी महाराज, मी काय आता जगत नाही. ते म्हणे आता जसं प्रारब्ध आहे तसं भोगावंच लागतं, आपल्या चिंतनात राहायचं, याच्यामध्ये असंगत्व बुद्धी ठेवायची आणि हे सगळं स्वप्न आहे असं समजून ह्या देहाधिकाच्या विषयी आता देहा तादात्म्य बुद्धी काढून टाकायची, हाच उपाय आहे, दुसरा काय आहे असं त्यांनी सांगितलं. ते थोडे शांत झाले. पुन्हा थोड्या वेळाने रडायला लागले. परत स्वामी महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं की प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय संपत नाही, हे निश्चित आहे ना, आणि तो असंग आत्मा आहे, याच्यावरच राहायचं असं सांगितलं. पुन्हा तो शांत झाला. पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा तो रडायला लागला. स्वामी महाराजांनी, उठा, चला आपलं आळंदीला. अहो का तुम्ही थांबा ना स्वामी, काय म्हणले, आता तू तर मरणारच आहे म्हणे, पण मरताना शिस्तीत तर मरणार आयुष्य. त्यांनी कुठं ते का मला सोलापूरला त्यांनी सोलापूर नाही ते गाव माझ्या लक्षात नाही, सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे. तिथं त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचारी होते. आयुष्यभर त्यांनी हे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव सांगितलं. ते म्हणे तू आयुष्यभर जे कीर्तन प्रवचन केली, पाठ सांगितले, त्याचा काय उपयोगच नाही, तर तुला तर काय तुझ्याजवळ बसायचं, लगेच चालायला लागले. त्यांनी पुन्हा स्वामी महाराजांचा हात पकडला. मी जेवढे आयुष्यभर कीर्तन केली ना, ती माझ्यासाठी केली नाही, ती लोकांना सांगण्यासाठी केली म्हणे जाऊ दे, केली तर आता तरी घे ना अंगावर, असं म्हटल्याबरोबर ते थोडा शांत झाला. म्हणून माझ्या लक्षात आलं, मोठी माणसं ती मोठीच असतात, आयुष्यभर केलेली सेवा वायाला जात नाही. ते परत जेव्हा घरी गेले तर त्यांचं काही दिवसांनी देहावसान झालं, पण तोपर्यंत त्यांनी हाय कशाला म्हणतात, कुंतन काहीच केलं नाही, केवळ आपल्या आनंदात राहिले आणि त्यांनी आपला देह सोडला. सांगायचे काय की हे जे फल आहे, हे अधिकारी झाले जेव्हा त्यांनी देह तादात्म्य बुद्धी सोडली, तेव्हाच त्यांना याचं फल प्राप्त झालं. म्हणून वेदांत विचार दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही, आपल्याला नुसता कळण्यासाठी नाही, तर तो कशासाठी, आपल्याला अनुभवाला आलं तर उपयोग. नाहीतर काय म्हणतात, निधी चित्ता शांती ऐशी विद्या कशाला. जर चित्त लोकांना इतिहास भूगोल शिकूनही सुख प्राप्त झालं नाही आणि तुम्हाला वेदांत शिकूनही सुख प्राप्त झालं नाही, तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? काही फरक नाही, हाच फरक आहे नाही का, काय हाच अभेद आहे, त्याच्यामध्ये फरक काहीच नाही. ब्रह्मज्ञानाच्या साधन संपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचाराचे फल त्यास प्राप्त होत नाही. याचे कारण दुसरे एक उदाहरण स्वामी महाराज नेहमी सांगायचे. त्यांचे एक त्यांच्या गुरूंचे गुरुबंधू, तर ते त्यांची पत्नी मरण पावली, म्हणून त्यांना दुःख झालं, म्हणून त्यांना भेटायला सांगितलं. तेव्हा स्वामी महाराज विद्यार्थी होते, ते त्यांच्याबरोबर भेटायला गेल्यावर ते रडले. त्यांनी असं समजावून सांगितलं, पुन्हा रडायला लागले, पुन्हा समजावून सांगितलं. नंतर तिसऱ्यांदा जेव्हा ते रडायला लागले तेव्हा स्वामी महाराजांचं नाव पूर्वाश्रमीचं श्रीधर होतं. तेव्हा हे श्रीधर काड्याची पेटी घेऊन ये. तर त्यांनी विचारलं, काड्याची पेटी कशासाठी? ते म्हणे हे जे त्यांच्या घरात सगळं ग्रंथाचं मोठं, म्हणजे आजही तुम्ही गेले तर सगळं ग्रंथाने भरलेलं भांडार आहे. तर ते म्हणे काही नाही, थोडीशी काड्याची पेटी आण, ते ग्रंथाला आग लावतं. कशाला? ते म्हणे का असं का? म्हणून जर एवढे ग्रंथ तू आयुष्यभर अध्ययन केलंय आणि तुला जर उपयोग झाला नाही, तर मग त्याला काडी लावूनच बरं की नाही, असं सांगतात. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या साधन संपत्ती वाचून केलेल्या वेदांत विचाराचे संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती रूप फल त्यास प्राप्त होत नाही. याचे कारण बहुधा सर्व ठिकाणी विवेक वैराग्याचा अभाव दृष्टीस पडतो. याचं कारण काय आहे? लोकांच्या ठिकाणी विवेक कमी आहे आणि वैराग्य कमी आहे. कारण त्यांनी सांगितलं, वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. देवाने पक्क निश्चय करून सांगितला माऊलींच्या भाषेत काय, की वैराग्य नसेल तर ज्ञान कधीही स्थिर राहू शकत नाही. या अधिकाऱ्याच्या निर्णयाने वेदांत शास्त्रावर किंवा शास्त्र प्रवर्तकावर वेदांत अवदाशिन्य आणतो, मनुष्यास दुर्बल आणि निरुत्साही करून टाकतो. यामुळे देशाचे फार नुकसान होते. या साधू संतांनी आमच्या देशाचे वाटोळे केले. अशा प्रकारचे लोक जे आरोप करतात ते शास्त्र रहस्य न जाणता करतात, असे स्पष्ट होईल.
बरेचसे लोक आहे म्हणतात आम्ही पूर्वी काय संसारात तरी रस घेत होतो, वेदांत ऐकल्याबरोबर संसारात नाही रस घ्यायला. इकडं आम्ही कर्म करत होतो, त्या कर्मात रस घेत होतो, उपासना करत होतो, योगाचं साधन करत होतो. हे वेदांत ऐकल्यावर असं वाटलं म्हणजे नुसतं ऐकूनच इथं मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी, इथं श्रवणातच मोक्ष मिळतो. तो मोक्ष तर मिळाला नाही, पण आमची उदासीनता मात्र वाढत गेली असं सांगतात काही लोक. आणि आम्ही आता निरुत्साहित, आम्हाला काहीच करावं, संसार करण्यात रस राहिला नाही, बरं इकडं काहीच प्राप्तही झालं नाही. म्हणजे आमचं जीवन जर पाहिलं तर धोबिका असं प्रकारचं झालं आहे की नाही. न घरकानं घाटका, फार मोठी नुकसान केले. काही लोकांना तर वेदांताचं रहस्य न कळाल्यामुळं बरेच लोक असे आहेत का ते काय म्हणतात आम्ही प्रेमपूर्वक भक्ती करत होतो आमच्या इष्टदेवतेची, ते भक्तिप्रेमही आमचं निघून गेलं. मग त्यांना तो आरोप आपला अधिकार कमी पडला असा न मानता ते कोणावर देतात, गुरुवर, शास्त्रावर, वेदांत शास्त्रावर हे लादतात. आपलं काय कमी पडलं हे त्यांना कळत नाही. मग ते म्हणतात साधू संतांनी देशाचं वाटोळं केलं का खरं कल्याण केलं. वेदांत कळला होता चाफेकर बंधूंना, त्यांनी वेदांत शिकले होते, गीतेचा अच्छेद्योयम आदाह्योयम. तर त्यांनी देशासाठी बलिदान केलं की नाही, देहा तादात्म्य सोडून दिलं. त्यांना खरा वेदांत काय झालं होतं कळला होता, आहे की नाही. तुम्हाला कळला नाही, देहाचं अंजन भंजन करून जर वेदांत आम्हाला मिळाला तर बरं आहे. असं कधी कोणाला आतापर्यंत मिळाला नाही. इकडं आम्ही देहाचे अंजन भंजन करू आणि वेदांताच्या गोष्टी करू आणि जीवनमुक्त होऊ, असं कधी घडणार नाही. याला काय विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षुत्व हे साधन चतुष्टय संपन्न होऊन जर वेदांत श्रवण केला तरच तो फलीभूत होतो. आता अशा प्रकारचे लोक जे आरोप करतात ते शास्त्र रहस्य न जाणता करतात असे स्पष्ट दिसून येईल. याचं मूळ कारण काय, त्यांना शास्त्राचं रहस्यच कळलेलं नाही. कारण ज्यांना व्यावहारिक ऐश्वर्याची प्रबल इच्छा आहे ते वेदांत विचाराचे अधिकारीच नाहीत. त्यांना जर तुम्हाला भरपूर ऐश्वर मिळावं आणि वेदांत चिंतनही करावं तर काय, चिडिया दो दो न बने. चिमणी जेव्हा एक कण दाण्याचा घेते आणि तिला असं वाटतं की आता दुसरा एक कण सगळं साठू, दुसऱ्या कणाला तोंड उघडलं का पहिला पडून जातो, आहे की नाही. तसं तुम्हाला ऐश्वर्य पाहिजे असेल तर विवेक, वैराग्य वगैरे हे तुमच्या बुद्धीतून निघून जातील, अंतःकरणातून. विवेक वैराग्य केलं तर ऐश्वर्य चालणार नाही. म्हणून सांगतात ज्यांना व्यावहारिक ऐश्वर्याची प्रबल इच्छा आहे ते वेदांत विचाराचे अधिकारीच नाही. उलट ऐश्वर्य गेलं का बरं वाटलं पाहिजे, ऐश्वर्य असल्यावर बरं नाही. कुंतीला वेदांत पचलेला आहे. कुंती काय म्हणते, विपदा संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. आम्हाला संकट असू दे, कशा काळचं संकट असू दे, संकट आली की आम्ही कोणाची आठवण करतो, तुझी. आणि तुझी आठवण झाली का तू काय देतो, आम्हाला मोक्ष देतो. म्हणून त्यांनी विपदा संतो न शाश्वत भागवतामध्ये सांगितलं, तत्र तत्र जगद्गुरु भवतः दर्शनम येत स्यात् अपुनर्भव दर्शनम. त्यांच्यामुळे अपुनर्भव म्हणजे पुन्हा यावं लागत नाही, म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. तुकाराम महाराजांवर प्रसंग आला तर दुष्काळी आटिले द्रव्यनेला मान श्री एक अन्न करिता मेले. आता हे काय ऐश्वर्य राहिले का. आणि तुकाराम महाराजांना विचारलं मग काय करायला, का कसं वाटतं तुम्हाला आता. ते म्हणतात नाही या आनंदाशी जोडा, कारण बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पिढा केली. काय झालं, हे वातावरण झाल्यामुळं अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा ओमन संसार. आम्हाला संसार वांतवत वाटायला लागला. म्हणजे बरे झाले, जे जे काय झालं ते दिवाळ्या निघालं बरे झाले, बायको मिली बरं झालं, तुका वेळा अविचार करी बडबड फार. तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं, आहे की नाही. हे सगळं बरं झालं असं वाटणार असेल तो या ठिकाणी आहे. केवळ त्याला शब्दाचे काय त्याला म्हणतो कारण जे उडवणार असेल आणि स्वतः अनुभूतीसाठी जर परमार्थ करत नसेल तर त्याला हे फल प्राप्त होणार नाही. आता हे तुम्हाला उत्तर सांगता येत नाही असं म्हणण्यापेक्षा, वेदांत आम्हाला निरुत्साहित करतो, उदासीनच करतो हे म्हणण्यापेक्षा किमान सोडायचं झालं तरी सोडू शकता, पण काय म्हणून करा की आमचा याच्यात अधिकार कमी पडतो असं म्हणून सोडा. म्हणजे मग तुम्ही कर्म वगैरे उपासना तरी करा, नाही तर कर्म उपासना सोडून याचं फल लवकर मिळतंय, सोपं आहे, काही करायचं नाही, पद्मासनात बसायचं नाही, काही नाही, दृष्ट फल आहे म्हणतात. याचं भूक लागली, आपलं जेवायचं कधी,
जेव्हा भूक लागली तेव्हा. किती जेवायचं? तृप्ती होईपर्यंत, आहे की नाही? का मग बरं किती वाजता जेवायचं? का भूक लागेल तेव्हा? भूक लागेल तेव्हा जेवायचं, आहे की नाही? किती जेवायचं? भूक शमन होईपर्यंत. तसं या ठिकाणी आपल्याला दृष्ट फल आहे म्हणून लोक इकडे कुतूहलाने प्रवृत्त होतात आणि दृष्ट फलही मिळत नाही आणि अदृष्ट फल देणारी जी साधने त्यांचाही परित्याग करतात आणि त्यामुळे त्यांना उलट काय होतं, अधिक दुःख पदरात पडतं. हा त्यांचा दोष आहे का हा शास्त्राचा दोष आहे? त्यांचा दोष आहे. कारण ज्यांना व्यावहारिक ऐश्वर्याची प्रबल इच्छा आहे ते वेदांत विचाराचे अधिकारीच नाही व त्यांच्याकरता वेदांत शास्त्र निर्माणही झाले नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांनी लक्षातच ठेवायचं की वेदांत शास्त्र आपल्यासाठी नाही. ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या उत्तम भोगाविषयी ज्याला सत्संगतीने विचारपूर्वक तुच्छ बुद्धी म्हणजे वैराग्य झाले आहे त्याच्या चष्म्यामधून पाहिले तर विषय भोगार्थ किंवा विषय प्राप्त्यर्थ आयुष्य घालवणे म्हणजे मनुष्यत्वाची हानी करून पशुत्व संपादन करण्यासारखे आहे. असे दिसले तर त्यात नवल काय? आता ते सांगतात इथं कोणतं वैराग्य लागतं? इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. त्याला ही ऐकीचे का पारत्री ते भोगपायिक झाले या इच्छेचे परिभोगावे नरुचे मना माझी. दुसरं काय? वमुनिया अन्ना लाळन वमिलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना तेवी आका अंगण स्वे आलिंगना प्रेताचे. प्रेताला कोणी आलिंगन करत नाही, वांती केलेलं पण पुन्हा कोणी खात नाही. त्याप्रमाणे ज्याला इहलोकात आणि परलोकातल्या सुखाविषयी अशा प्रकारची तुच्छत्व बुद्धी किंवा वैराग्य निर्माण झालेला आहे तो ह्या वेदांताचा अधिकारी आहे. आणि त्याच्या दृष्टीनं जेव्हा हे विषय भोग त्याच्या समोर येतात तर त्याला काय वाटतं, हे आपण वांत केलेले पदार्थ पुन्हा खात आहोत. म्हणून असं जर म्हटलं तर त्याला त्याच्याविषयी तुच्छत्व बुद्धी निर्माण होईल की नाही, वैराग्य निर्माण होईल की नाही, असं त्याची भावना आहे. त्याच्या ठिकाणी जर विषय भोग त्याला प्राप्त झाले तर स्वतःहून प्राप्त झालेले विषय भोग हे सुद्धा भोगावेत असं त्याला वाटत नाही. उलट त्याला हे जर अनुकूल अशा प्रकारचं लौकिक कीर्ती धन प्राप्त झालं तर त्या जळोजी मुळोजी सारखं त्याला वाटतं की हे किती त्या जळोजी मुळोजींच्या चरित्रात पहा, त्या राजाने मुद्दाम तिचं धन वगैरे ठेवून दिलं. आता हा आपल्याकडून घेत नाही पण आयाचित वृत्तीनं जागेवर घेईल तर ते म्हटले जळोजी इकडे इथं कोणीतरी शौचाला केले हे काढून टाक. ते धनाला ते म्हणतात. म्हणजे हे त्यांना हे विषय भोग हे अत्यंत तुच्छ वाटतात. आता असे दिसले तर त्यात नवल काय? उलट ते काय म्हणतात, हे आहार निद्रा भय मैथून हे तर सगळेच प्राणी मात्रांच्या ठिकाणी आपण मनुष्य जन्माला येऊन ते केलं तर काय त्याच्यात आपल्यात पशुत अंतर काय? आहार निद्रा भय मैथुनांचं सामान्य मेतद पशुभिर्नरानं ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हिनः पशुभिः समानः. पण हा विरोध अधिकाऱ्याचे लक्षण यथार्थ समजले म्हणजे आपोआपच नाहीसा होण्यासारखा आहे. हा जो विरोध आहे तुम्ही जे आमच्यावर आक्षेप करता, जेव्हा तुम्हाला हे कळेल की अधिकारी कोण असतो आणि त्या अधिकारी आणि फलाचा संबंध असतो हे तुम्हाला एकदा कळलं की मग तुम्ही आता हे असे आक्षेप आमच्यावर घेणार नाहीत. आणि हे तुम्हाला कळावं म्हणून तात्पर्य सांगणे प्राप्त झाले. म्हणून आम्ही इतका विचार त्या ग्रंथातल्या ओव्यात नव्हता दिसत किंवा दोह्यात नव्हता दिसत, अनुवादात नव्हता दिसत, म्हणून आम्ही रहस्य म्हणून एक प्रकरण घातलं आणि हे एवढा विचार तुम्हाला सांगितला. जीव ब्रह्मैक्य हा वेदांत शास्त्राचा प्रतिपाद्य विषय असून कारणासह वर्तमान सर्व संसार दुःख निवृत्ती आणि परमानंद ब्रह्मप्राप्ती हे फल आहे. या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय आहे? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. खुर्ची पाहिजे. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य हे वेदांत शास्त्राचा प्रतिपाद्य विषय आहे. आणि याचं फल काय आहे तर कारणासह जगन निवृत्ती, कारणासह कार्याची निवृत्ती हे याचं फल आहे. आणि परमानंद स्वरूप असणाऱ्या ब्रह्माची प्राप्ती हे याचं फल आहे. या दोनचा चौथ्या तरंगापासून 6व्या तरंगापावे निरनिराळ्या प्रसंगाने विस्तारपूर्वक विचार केलेलाच आहे. आता
हा जो विषय आहे आतापर्यंत ह्या 2 तरंगामध्ये केवळ अनुबंध एवढ्याच विषयाचं चिंतन झालं. पहिल्या तरंगात संक्षेपाने झालं, दुसऱ्या तरंगामध्ये ते विस्ताराने झालं. आता हा विस्तार काय, ह्या ग्रंथाच्या अनुबंधाची सिद्धी झाली. नंतर अधिकारी आणि फल आहे यांचा संबंध आहे असंही सांगितलं, किंवा कर्तृ-कर्तव्य भाव संबंध सांगितला, जन्यजनक भाव, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, म्हणजे या ग्रंथाला हे 4ही अनुबंध सिद्ध आहेत असं झालं. आता यानंतर तुम्हाला विचार करायला अवकाश आहे. जर आपण अधिकारी असाल तर आपल्याला हे वेदांताचं चिंतन कळणं, पटणं, झेपणं आणि याच्यामध्ये रंगून जाणं हे सर्व गोष्टी घडतील. नसेल तर अजूनही तुम्हाला मार्ग मोकळा आहे असा अर्थ झाला की नाही याचा. आता याच्यावर एक चिंतन आहे, थोडक्यात सांगतो की वेदांत शास्त्राच्या श्रवणाला प्रवृत्त होताना हे सर्वात मोठी आपल्या अनंत जन्मातली पुण्य जेव्हा फलीभूत होतात तेव्हा श्रवणात माणूस प्रवृत्त होतो. तेव्हाच त्याला त्याच्यापेक्षा अनंत पुण्य असतील तर त्याला तो विषय कळतो, त्याच्यापेक्षा अधिक असेल तर तो विषय पटतो. आता सांगा, अनुबंधाचा विषय आपल्याला कळला का पटला? कळला पण आणि पटला, म्हणजे आपलं पुण्य आहे. आता कुठं जरी काही कमी पडत असेल तर आपण पुढचा विषय ऐकला तर आपल्याला फलीभूत होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही जर लगेच आता म्हणणार आणि पाठीमागे फिरणार तर त्याला करमलेढी न्याय म्हणतात. करमलेढी न्याय म्हणजे एका माणसाच्या हातावर लोणी दिलं, त्याने ते लोणी टाकून दिलं आणि पुन्हा हात चाटायला लागला. पुन्हा त्याला म्हणतात लिह, धातूचा अर्थ काही चाटणे. तसं आता जर हा ग्रंथ आपल्या समोर वेदांताचा प्रकरण ग्रंथ आला, याचा विषय आपल्याला कळला, याचा विषय आपल्याला पटला, हे फल असावा असंही वाटतं, पण आपल्याला अधिकार मात्र कमी पडतो. तर अशा वेळेला एवढा अधिकार ज्याला प्राप्त झाला त्या पुरुषाने जर या ग्रंथाचं श्रवण पुन्हा मनपूर्वक एकाग्रचित्ताने प्रयत्न करून केलं तर त्याला परत मागे जाण्याची गरज नाही. कारण ह्या श्रवणातून होणारं अपूर्व हे त्याला श्रवणामध्ये अधिक गती करून देतं. म्हणून त्या पुरुषाने मागे जाण्यापेक्षा पुन्हा प्रयत्नाची पराकाष्ठा करावी आणि ह्या 4थ्या, 5व्या आणि 6व्या तरंगामध्ये जे काही तत्वज्ञानाचं चिंतन त्यांनी या ठिकाणी प्रक्रिया मांडलेली आहे तर तिचं आकलन करण्याचा प्रयत्न करावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.